जय जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। 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 श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायेले जा हरि चरिता। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। वेद तरुचे मधुर फळ स्वादरसे जे स्वजळ। आत्माराम मुनी सकळ सेवोनी झाले जन सुफळ। अपहा पर्वणी आली नयनी हरणी भवदरले ते पतईता। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। येते व्यासाची वाणी सार्थक हरि गुणगान। शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी। सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता हे हाता। आरती करू तुझ भगवंता। जय जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। आगमते जनु मानस तीर्थ द्वादशोपानी युक्त। निर्मल भक्ति जल भरित विहरे हरि हंस चित्त। लोक सुखमणे संत द्विज कुळे सेवो निरमले बाण हरपले रस पिता। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। अपार महिमा ग्रंथांचा वदवे ना कोणासाचा। प्राणची कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा। जनो बोधाचा स्वयं प्रभेचा द्वाशकळीचा रवी अंतरीचा तमहरता। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण। अनन्य होता या शरण कथित टळे जन्म मरण। अत्रिताप जाते चिरये शांती नाथै वदते कृष्णपदी ठेवो माता। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। गोपाल
कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे हल हल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयो मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वचनं मधुरं भ्रमितं मधुरं ललितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं वेणो मधुरं रेणो मधुरं पाने मधुरं पदो मधुरं नृत्यं मधुरं संख्यं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं गीता मधुरं पीता मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वामिकं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं रोचं मधुरं मधुरा यमुना मधुरा वीचे मधुरा सलिला मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्ता मधुरं मोक्ता मधुरं रोषा मधुरा सीता मधुरा मधुराधिपतिरखिलं मधुरं गोपा मधुरा गावो मधुरा यस्ति मधुरा सृष्टि मधुरा दलिता मधुरा फलितं मधुरं मुदरं दीपतेरखिलं मधुरं अधरं मधुरं मदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः आज कितवा दिवस? 6वा दिवस. काल आपला कृष्णाचा विवाह लावला, परंतु कुणासोबत? रुक्मिणी मातेसोबत. एकच पत्नी होती का देवाची? तर नाही.
देवाच्या पत्न्या 16,108 पत्न्या होत्या, परंतु आपण एकच पत्नीचा विवाह लावला. दुसरी पत्नी सत्यभामा आणि बाकीचे या पत्न्यांचा आपण विवाह लावला नाही. पहिल्या पत्नीचा विवाह लावला, परंतु आज विवाह लावायचा नाही. तर आज सांगायचंय, थोडक्यात सांगू आपण. आज 6वा दिवस, तुम्ही सर्वजण जमलात, हे खूप मोठे भाग्य. उद्या लास्ट दिवस आहे आपला. मला मृदुंगाला साथ करणारे आकाश महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते. गायनाला साथ करणारे भास्कर महाराज यांच्या देखील चरणावर नतमस्तक होते. गोविंद महाराज, मला गोविंद महाराज देखील गायनाला साथ करतात, त्यांच्या देखील चरणावर नतमस्तक ठेवते. आणि इकडे आमचे सिद्धवादक सतीश महाराज यांच्या देखील चरणावर नतमस्तक होते. तुम्ही सर्व श्रोते सज्जन मंडळी जमलात कशाकरिता? श्रीमद भागवत श्रवण करण्याकरिता. तुमच्या देखील चरणावर नतमस्तक ठेवते. हा, आणि कोण राहिलं? सिस्टीम वाले राहिले. जर सिस्टीम नसली असती तर आज तुमच्यापर्यंत माझा आवाज आला नसता. अशी गोड अशी सिस्टीम. सिस्टीमचे नाव काय? कैलास साऊंड सिस्टीम देऊन यांच्या चरणी देखील आवाज देतात. आवाज देत चला. यांच्या देखील चरणावर नतमस्तक ठेवते. शूटिंग करण्याकरिता आमचे पांडुरंग महाराज आले, त्यांच्या देखील चरणावर नतमस्तक ठेवते. ही शूटिंग सर्वांना कधी पण पाहता येते. हा गायन सर्वांना कधी पण पाहता येतो. मृदुंग कसा वाजवला हे देखील सर्वांना पाहता येतं. सिंथ कसा वाजवला हे देखील सर्वांना पाहता येतं. गायन कोकिळासारखा आवाज जर पाहायचा असेल तर भास्कर महाराजाचा पाहिला पाहिजे, गोविंद महाराजाचा पाहिला पाहिजे. खूप छान आवाज. आज सर्वजण साथ करतात. सर्वांच्या चरणी नतमस्तक ठेवते. उद्या शेवट दिवस आहे. सर्वांना विनवणी करावी लागेल. मग मी आता माझ्या भागवताला सुरुवात करते. लगेच नाही तर भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन मी भागवताला सुरुवात करते. काल विवाह लागला रुक्मिणी सोबत देवाचा. एकच पत्नी सोबत लागला, परंतु आपला देखील एकच पत्नी सोबत लागतो. एका मंडपात दोन पत्नी सोबत लागत नाही. एका पत्नी सोबत विवाह लागला. आता किती पत्नी सोबत लावायचं राहिला? 16,108 का? 7 मान हलवायला लागला. रुक्मिणी मातेसोबत लागला ना, मग आता किती राहिले? 7 राहिले. मग 7 बायकांसोबत देखील विवाह लावायचा. तेवढे नाव घेत बसलो, किती दिवस जातील? आजचा पूर्ण दिवस, उद्याचा पण दिवस जाईल वाटतं. मग आपण आता सत्यभामेचा नाव घ्यायची नाही आपल्याला. आता विवाह लावून टाकायचा. विवाह कसा लागला, कसे प्रकरण घडले हे पाहायचं आहे. पाहायचंय का? पाहायचंय. काल कृष्णाच्या खोड्या पडले, परंतु आज विवाह काय पाहायचंय आपल्याला? मैत्री कशी असावी हे पाहायचं आहे. मैत्री कुणी कशी केली हे देखील पाहायचं आहे. आणि आपण कसं केलं पाहिजे हे देखील पाहायचं आहे.
आपणही मैत्री करतो, भगवंत देखील मैत्री करतात. भगवंतानी मैत्री कशी केली हे पाहायचं आहे. आणि आता भगवंताचा विवाह कसा लागला हे देखील पाहायचं आहे. अक्रूर म्हणायचा एक दृष्ट होता. अक्रूर म्हणायचा एक दृष्ट ब्राह्मण होता, परंतु तो असा होता त्याला विवाह करावासा वाटत होता. इतका दृष्ट, बोलायचं झालं नालायक, परंतु आपण नरदाच्या गादीवर बसून काही बोलू शकत नाही. दृष्ट होता तो काय, त्याला भगवंताची भरपूर भक्ती केला. भगवंताची भक्ती करून दृष्ट कसं काय महाराज, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. भगवंताची भक्ती करत असताना तो यमुनेच्या नदीच्या काठेवर स्नान करण्याकरिता निघाला. यमुनेच्या काठेवर गेला, कशाकरिता, स्नान करण्याकरिता गेला. यमुनेमध्ये डुबकी मारणार. डुबकी मारल्यानंतर त्या पाण्यामध्ये पहा, आपण एखादी वेळेस इंद्रायणीला म्हणा, चंद्रभागेला म्हणा, कुठेही म्हणा, गंगेला म्हणा, स्नान करायला गेल्यानंतर किंवा इथं आपल्या शेजारी तळ्याला देखील म्हणू शकता. बरोबर, स्नान करायला गेला. स्नान करायला गेल्यानंतर पाण्यामध्ये आपण डुबकी मारतो. डुबकी मारल्यानंतर आपल्याला काहीतरी समोर जर असेल तर पाण्यामध्ये दिसतं का? डोळे उघडे ठेवल्यानंतर दिसतो. अगदी त्याच प्रमाणे हा अक्रूर पाण्यामध्ये यमुनेच्या काठी गेला आणि पाण्यामध्ये डुबकी मारली. स्नान करण्याकरिता पाण्यात डुबकी मारली. डुबकी मारल्यानंतर त्याला समोर भगवंत दिसले. कोण? श्री भगवान दिसले. दिसल्यानंतर तो वर येऊन पाहतो तर दिसत नाही, आत गेलो तर दिसला. जाऊ दे, काय करायचं, दिसले ना भगवान, बस. परंतु दृष्ट कसा झाला, का झाला असेल? तो असा दृष्ट झाला की त्याच्या मनामध्ये वाईट गोष्टी आल्या. आणि त्या वाईट गोष्टी अशा होत्या, ज्या सुंदर सुंदर मुली, सुंदर सुंदर स्त्रिया, त्या स्त्रियांना जबरदस्ती आपल्या सोबत विवाह झाला. आपल्या घरात आणून ठेवायचे. काही मुलींना आवडत होता, काही नाही. ज्याप्रमाणे वसुदेव देवकीला कैद केलं होतं त्याप्रमाणे यांना देखील कैद करून ठेवायचं. परंतु कैद तेवढं छोटस जेल नव्हतं, तर मोठं घरच होता कैद. मुलींना आणायचा, आपल्यासोबत विवाह लावायचा आणि आत घालायचा. अशी खूप मुली आहेत, सुंदर सुंदर रूपाने सुंदर दिसणार. त्यांना आणायचं, विवाह करायचा, आत घालायचं. त्या श्रीकृष्ण भगवानाचं काय करत होत्या? नामस्मरण करत होत्या. त्यांना जेव्हा कैद केलं, जेव्हा जेलमध्ये घातलं, म्हणजे जेलच समजा, त्या घरामध्ये घातलं. घातल्यानंतर तो काय करायचा? निघून जायचा दुसरी मुलगी शोधण्याकरिता. ह्या घरात नामस्मरण करायच्या. कोणाचं? श्री भगवान. नामस्मरण करायच्या. त्या नामस्मरणाचं पुण्य आपल्याला खूप मोठं लागतं. ते पुढे पाहू आपण. आज एकादश आहे, धरली ना एकादश? सर्वांनी धरायची. आजची एकादश खूप श्रेष्ठ आहे, धरली पाहिजे. असो, ते पुढे पाहू आपण. आपल्याला हे दृष्टांत पूर्ण करायचे.
बाहेर जायचं ह्या घरात बसून नामस्मरण करायचे. नामस्मरणाचा फायदा खूप मोठे मोठे होते, परंतु ते आपल्याला समजले पाहिजे. आपण नामस्मरण केलं त्याचा आपल्याला काय फायदा झाला हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि मला देखील समजलं पाहिजे. नामस्मरण करायचे. दररोज 2-2, 3-3 मुली नवीन नवीन आणायचा. ह्या घरात नामस्मरण करत बसायच्या. काही काही मुली अशा करत होत्या, तो पलंग माहित असेल आता, पूर्वी पलंग होता तर बाज लाकडाची, लोखंडाची, लाकडाची बाज होती. त्या बाजावर झोपला ना तो आखरू, त्याला इकडून इकडून चौघी उचलायचं, धुणं धुवायला तेथेच बसवायचं, अंग ओलं करायचं. धुणं धुवणं झालं की बोलत असताना त्याच्या कानामध्ये चिरकायचं, त्रास द्यायचे. आम्हाला काय ते बंद केलं याने. एखाद्याने जर तुम्हाला कुठेतरी बंदी खाण्यात घातलं, मग तुम्ही त्यांना काय करणार? त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. एखाद्याने तुमचे पैसे घेतले, ते पैसे घेण्याकरिता तुम्ही त्याला तंग करणार, त्याच्या घरी जाणार, त्याच्यासोबत भांडण करणार. काल महाराज म्हणले बचत गटाच्या बाया. बरोबर आहे, महाराज बरोबर बोलले. बचत गटाचं साहेब आलं की नवऱ्याला सांगते माहेरला गेली म्हणून जाऊन सांगा, माझी बायको माहेरला गेली म्हणून जाऊन सांगा. म्हणल्यानंतर हा शहाणा जाऊन सांगतो, याला काय देणं का घेणं, तिने उचलत तीच काय काय कारभार करणार. बचत गटाचे एक एक साहेब इतके चालाक असतात, बायकाला धावतच नाही. 100 रुपयाला पैठणी साडी, चला 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 लवकर या लवकर या. 100 रुपयाला पैठणी साडी आली, पैठणी साडी. दारासमोर जाऊन आरडणार, तितक्यात ते बाया तुम्ही नार काढा पैसे, चला काढा. म्हणजे लपवतात. त्याप्रमाणे लपवायची कोशिश केली भरपूर, परंतु ह्या लपून राहण्याची कोशिश केली काही नाही, त्रास द्यायची कोशिश केली. काही का होना म्हणणार का नाही, पैसे द्या म्हणजे द्या. आम्ही पैसे टाइमावर दिलो तुम्हाला, तर तुम्ही आमचे पैसे टाइमावर द्यायचे. मग त्या खूप त्रास द्यायच्या. त्रास देत असताना हा तरीही त्रास सहन करायचा. असेच काही दिवस निघून गेले. खूप मुली आणल्या घरामध्ये, जागा मावत होती, क्या जास्त मुली आणल्या. एके दिवशी अक्रूराला कैद केला, त्या सुटल्या. सुटत असताना तिथे श्रीकृष्ण भगवान आले. पहा, नामस्मरण केलं होतं ना यांनी. भगवान श्रीकृष्णाचं यांनी नामस्मरण केलं होतं. त्या नामस्मरणाच्या जोरावर श्रीकृष्ण त्यांना प्रगट झाले, अक्रूराला देखील प्रगट झाले. त्याला का प्रगट झाले असते? त्याने भक्ती केली होती आणि दृष्ट देखील झाला होता. भक्तीचं काय देण्याकरिता, मुक्ती देण्याकरिता. पाहतात तर त्या स्त्रिया म्हणायला लागल्या, श्रीकृष्णाच्या अगोदर पाया पडल्या. भगवंत भावाचा भुकेला असतो, त्या दिवशी महाराजांनी प्रमाण उचलला होता. मग भाव बघून तो भगवंत आला आणि त्या सर्वजण पाया पडल्या. पाया पडून म्हणायला लागल्या, आता आमच्या सोबत विवाह कोण करेल? आम्ही त्या माणसासोबत म्हणा, अक्रूरासोबत म्हणा, काही म्हणा तुम्ही, त्याच्यासोबत आम्ही संग केलं नाही, काहीच केलं नाही. त्याच्या शरीराला आम्ही स्पर्श देखील केला नाही.
परंतु लोक म्हणतील की ही स्पर्श केली त्याच्यासोबत. लोकांचे विचार, एवढे दिवस मी या घरामध्ये राहिलो, आम्ही सर्वजण या घरामध्ये राहिला असताना लोक म्हणतील ह्या पवित्र नाहीये, अपवित्र आहे. लोक नाव ठेवतील आम्हाला. आमच्या सोबत विवाह कोण करणार नाही, अपवित्र म्हणणार आम्हाला. काय करावं? श्री कृष्णाने सांगितलं की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. मला माहित आहे तुम्ही संग केला नाही, मला माहित आहे स्पर्श देखील केला नाही, तुम्हाला यांनी कैद केला होता. मी करीन तुमच्या सोबत विवाह. मी करीन तुमच्या सोबत विवाह म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं, सर्वांशी विवाह केला. सर्वांशी विवाह केला. पुन्हा किती झाल्या? 16,107 बायका आणि रुक्मिणी माता एक. किती किती 16,108 बायका झाल्या. एवढ्या सगळ्यांसोबत विवाह का केला असेल देवानी? त्यांची भक्ती पाहून आता त्यांना नावं ठेवतील लोक. जर आपण कुठेतरी गेलो, एखादा ब्राह्मण धाब्यासमोर जाऊन थांबला, त्याला लोक नाव काही ठेवतील, हा ब्राह्मण नाही. एखाद्या ब्राह्मणाच्या पाया पडण्याकरता एक मुलगी आली, समजा स्त्री आली, लोकांनी पाहून लोक काय म्हणणार? कोणाला तरी पाहिलं, ते बहीण भाऊ जरी असते, परंतु प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाचा दिमाग वेगळा वेगळा विचार करतो. मी जे केले, आता मी बहीण म्हणा, माझा भाऊ म्हणा, आम्ही जे विचार करतो ते तुमच्या विचारात येते. एकाच्या विचारामध्ये वेगळा विचार येतो, तर एकाच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार येतो. त्यांनी सांगितलं आम्ही इतके दिवस या घरामध्ये राहिलो. घरामध्ये राहिला असताना ते म्हणतील हे अपवित्र आहे. या अपवित्र स्त्री सोबत विवाह कोण करणार म्हणणार? आम्ही काय करायचं? आमचं वाटोळ झालं. परंतु भगवंताला माहिती असते तुम्ही काय केलात काय नाही. भगवंताला माहिती होतं, भगवंताने त्यांच्या सोबत विवाह केला. त्यांच्या सोबत विवाह केला. 16,108 बायका झाल्या. आता प्रत्येक बायकोचा नवऱ्यावर हक्क आहे. 16,108 बायकांवर एकच बायकोचा हक्क असेल का? नाही. सगळ्या बायकांचा हक्क आहे. प्रत्येक बाईचा हक्क आहे तिच्या नवऱ्यावर. तो माझा नवरा, माझा हक्क म्हणणार ती. 16,108 बायका झाल्या, परंतु सत्यभामेच्या मनामध्ये वेगळेच विचार आले. कसे विचार आले असतील? हाच पती मला जन्मोजन्मी मिळावा, 7 जन्म मला हाच पती पाहिजे. दुसऱ्या बायकांचा विचार न करता स्वतःचा विचार केला. गर्व म्हणा, अहंकार म्हणा, काम, क्रोध, लोभ, काही पण म्हणू शकतो तुम्ही. अहंकार चढला, ते माझे पती आहेत, मी त्यांची पत्नी आहे. दुसऱ्यांचा विचार सोडून दिला आणि स्वतःचा विचार केला.
जन्मोजन्मी मला हाच पती हवाय. नारद मुनींना बोलवून घेतली आणि नारद मुनींना काय केली, आपला पती दान केला. आपला तो स्वतःचा पती त्या नारद मुनींना दान केला. दान पहा, आपण अन्नदान केलं पाहिजे. आता सत्ता चालू आहे, सत्य दान केलं पाहिजे की नाही? केलं पाहिजे. दान न केल्याने काय होतं सांगू एका एका मनुष्यानं काहीच दान केलं नव्हतं. तो मेल्यानंतर वर गेला. वर गेल्यानंतर त्याला काय लागली, भूक लागली. भूक लागल्यानंतर म्हणतो मला भूक लागली. तू कधी कुणाला दान केलं का? हा, केलं होतं दान. काय केलं होतास? कधी? सप्त्यामध्ये फक्त एकदा दान केलं होतं. कुठले केले होतास ते सांग. बरं, केला होतास ना दान, तुला देऊ का? मी काय केलं होतं, तुरी केली होती दान. तुरी जा, तिथं तुरीची झाडे, खा तुरी जाऊ. गेला. एक शेंग सोली, त्यामध्ये काय निघालं? आपण लक्ष्मी म्हणतो पहा, शेण माहिती असेल सर्वांना. आपण कोण कोण लक्ष्मी म्हणतो, कोण कोण शेण म्हणतो, ज्याचं त्याचा प्रकार. तुरीची तर शेण निघाली, त्यामध्ये तूर तर निघाली, परंतु शेण देखील होतं. मग त्याने जाऊन सांगायला लागला, म्हणायला लागला, त्यामध्ये शेण आहे, तसं खाऊ का मी? पहिलेचा आठवण करून देतात. म्हणतात, तू काय केलं सांगू? म्हशीला तुरी खाण्याकरिता दिलास. म्हशीने जेव्हा त्या शेण मधले काय केला, शेण काढून टाकलास, तुरी वेचू वेचू काढलास, त्याला धुवलास, वाळवलास, वाळवून तेच दान केलास. ते तूर काय केलास, तू दान केलास सप्त्यामध्ये. त्या तुरीचं वरण वगैरे केलं. काय करत असतेस ते केलं. ते सर्वांनी खाल्लं. मग आता तू खायला काय हरकत आहे का? तू त्या दिवशी हटकून जेवायला गेला नाहीस, कारण ही तुरी कुणाचे, माझे, कशातले तुलाच माहिती. तुला वाटत असेल मला स्वतःला माहिती आहे, तुला स्वतःला नाही तर तुला आणि मला माहिती होतं. पुढे गेल्यानंतर तो म्हणायला लागला, मला थंडी वाजायला लागली, मला स्वेटर द्या. स्वेटर द्या म्हटल्यानंतर म्हणायला लागले, एक गरीब रस्त्याच्या कडेला थंडीने कडकडू लागला होता. त्याने तुला म्हटला, मला थंडी वाजायला लागली, एक शाल किंवा स्वेटर तरी आणून द्या. माझ्याकडे तितके पैसे नाही, जितके पैसे तितके मी देतो. आम्हाला घेऊन देखील देत नाहीत कोण, तेवढं आणून द्या. तेव्हा तू त्याला म्हटलास देणार नाही, तू दिला नाही, मग मी कसं काय देऊ तुला? दिले नाही, दान केलं पाहिजे. असो, सत्यभामिनी आपला पती दान केला. आपला पती दान करून त्यांनी काय केलं, पुढे मग आता दान केल्यानंतर ते मुकुट घेतले नारद मुनींनी. नारद मुनी पुढे, नारद मुनींच्या मागे देव, देवाच्या मागे सत्यभामा. निघाले पाहता नारद मुनींच्या मागे आमचे भगवंत, आमचे पती चालत आहेत. चालत आहेत म्हणून त्यांनी विचार केला. विचार केल्यानंतर त्या खाली आल्या.
सत्यभामेला म्हणायला लागल्या तुझ्या एकटीचाच पती आहे? काग सत्वे, तुझा एकटीचाच पती आहे का? तो आमचा देखील पती आहे, त्यावर आमचा देखील हक्क चालतो. तू कोण आलीस आमच्या पतीवर हक्क करणारी? आमच्या पतीवर तू हक्क करतेस, तुझा देखील पती आहे कर ना, परंतु आमचा पती का घेतलीस तू? आमचा पती एकटीचा नाही तो. तेव्हा सत्यभामा नारद मुनींचे पाय धरले, म्हणायला लागल्या माझा पती वापस द्या, माझा पती वापस द्या. म्हटल्यानंतर नारद मुनीने सांगितलं देवाच्या वजना इतकं मला काय करा, तुम्ही सोनं द्या. आता देवाच्या वजना इतकं सोनं द्यायचं म्हटल्यानंतर सर्वजण आल्या. 16,107 बायका आल्या. टोपले भरभरू आणायला लागल्या. एका कडेला देवाला ठेवलं आणि इकडे सोनं. इतकं देखील तोलले गेले नाही, सगळ्यांचं सोनं आणलं. अंगावरचं देखील सोनं घातलं, तरी एवढं पण तोलले नाही. पुन्हा लक्षात आलं रुक्मिणी मातेचं काय सोनं नाही. जावा रुक्मिणी माता बागेमध्ये बसले, त्यांना बोलवून आणा. निघाले. रुक्मिणी मातेंना घडलेला प्रकार सांगितला. म्हणायला लागला इथे शांत कस काय बसलाय तुम्ही? तिकडे तुमचा पती दान केलाय आणि तुम्ही इथे स्वस्थ बसलात? चला मी आले. नारद मुनी म्हणायला लागले 16,107 बायकांचं सोनं दिलं, आता एक बायकाचे सोनं तोलेल का देव? नारद मुनींना तर हसू यायला, परंतु नारद मुनींना माहिती नव्हतं आता काय करणार. रुक्मिणी मातेने सांगितलं की तुम्ही काय करा, चला पुढे मी येते. रुक्मिणी माता तुळशी मातेला वंदन करतात, म्हणतात तू पण कोणाची तरी पत्नी आहेस, तू पण एक पत्नीच आहेस, आम्ही पण एक पत्नीच. तुझं दरवर्षी विवाह लावतात, आमचं नवद. तुम्हाला प्रश्न पण पडला असेल तुळशी मातेचं दरवर्षी विवाह का लावावं आणि तुळशी सोबत लग्न का केलं भगवान विष्णूंनी, हे देखील प्रश्न पडला असेल. टाइम उरला तर आपण पाहू, नाहीतर पुढे जायचं. तुळशी पात्र तोडला, एक पान तोडला, एक ताट घेतल्या, त्या ताटामध्ये ते तुळशीचं पान ठेवलं, त्याला हळद कुंकू लावल्या आणि त्याच्यावर एक पीस झाकली. पीस झाकली आणि येथे आले. येथे येऊन ते सगळं सोनं काढायला लावलं. नारद मुनी म्हणायला लागले एवढं सोनं गेलं. ते बाजूला काढायला लावले आणि भगवंताचं नाम घेऊन तुळशी मातेला वंदन करून ते काय केलं, तराजूवर ठेवलं. भगवंताचा तराजू वर गेला, हा तराजू खाली आला, लगेच तोडले गेले. कशामुळे? भगवंताला तुळशी आणि बुक्का आवडतो, अतिप्रिय आहे. प्रमाण देखील देतात. अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, तैसी प्रीती भोळ्या भाविका. नामापद पंकज पादुका, श्रीमात की वडितास. अतिप्रिय आवडी तुळसी बुक्का, तैसे प्रीती करी भोळ्या भाविका.
नामा पद पंकज पादुका श्रीमत की वंदिता अति प्रिय आवळे तुळशी बका तशीच तैसेच प्रति करी होया भाविका नामा पद पादुका श्रीमंत वंदितसे. भगवंताला बुक्का तुळशी खूप प्रिय आहे. नामस्मरण केलं पाहिजे, भाव केलं पाहिजे. देवाला भाव लागतो. आपण म्हणतो भाव असला पाहिजे. भावाचे पण दोन प्रकार पडतात. ते कशी महाराज म्हणाल, तुम्ही म्हणता भावाचे दोन प्रकार, एकच प्रकार असतो तो म्हणजे देवाला भाव. मना भावापासून केली पाहिजे भक्ती, तो भाव नाही. दोन प्रकारचे भाव कोणते? तर दोन प्रकारचे भाव सांगू ऐका. एक माणसाला भाव द्यावा लागतो आणि देवाला भाव द्यावा लागतो. ते दोन प्रकार. माणसाला 100-200 वेळा भाव द्यावा लागतो, तो भाव. आणि देवाला एक वेळा जरी दिला ना भाव झालं. देवाला मनाभावापासून दिला पाहिजे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. 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 संसार विसरी पडून देवा. संसार विसरी पडून देवा. माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा मन लागो तुझे चरणी. खूप छान. मृदुंग पण छान वाजवला. चाल म्हणली छान वाजवलं. देवाच्या मनाला भाव आपला जर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः एकदा जरी मनाभावापासून म्हटलो बस झालं देवाला. परंतु माणसाला विषयच वेगळा. माणूस इतका विषय वेगळा आहे. प्रत्येक विषयात पुढे, प्रत्येक विषयात वेगळेच प्रकार असतात. माणसाला भाव लागतो. एकदा म्हटलं की ऐकत नाही माणूस. पाहुणी आलं की पाहुण्याचं ते जाऊ द्या, पाहुण्याला म्हणावंच लागेल तसं. परंतु कुठे जायचं असलं, चला हो एकदा म्हटलो आई नाही, पुन्हा भाव द्यावा लागतो. चला हो आई नाही जमत नाही, अहो चला हो असं करून 100दा जरी भाव दिला ना माणूस मानत नाही. असा माणूस आहे. हाच जर भाव द्यायचा असेल तर देवाला द्या. या देवा तुम्ही आमच्या सोबत या, भाव द्या. देव तुमची रक्षा करतो. मग भावाचे असे 2 प्रकार पडतात. आपण कुठे होतो? देवाला तुळशी आणि बुक्का आवडतं. भाव दिलं पाहिजे देवाला. देवाला भाव लागतो. फक्त भावाचा मुकेला देवा भावाचा मुकेला. देवा भावाचा मुकेला. देवा बाबाचा भुकेला. देवा
दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, देवा बाबाचा मुकेला, देवा बाबाचा मुकेला, देवा बाबाचा मुकेला, देवा बाबाचा बुकेला, देवा बाबाचा बुकेला, देवा बाबाचा बुकेला. मुकेला. देव भावाचा भुकेला. कशासाठी असेल बरं भावाचा भुकेला? तुमच्या मुक्तीसाठी. दुसरं कशासाठी देव भावाचा भुकेला नाही. देवाला तुम्ही भाव दिला पाहिजे, देवाने तुम्हाला नरकात घातलं पाहिजे ह्याच्यासाठी नाही, तर तुमची देवाला मया आहे, कीव आहे. तुम्ही माझे लाडले भक्त आहात, तुमची कीव आहे म्हणून देव भावाचा भुकेला. तुम्ही काय केलं पाहिजे, मनाभावापासून भक्ती केली पाहिजे. भक्ती केल्यानंतर देव तुम्हाला कुठेही प्राप्त करतो, तुम्हाला कोणतीही मुक्ती देतो, पुढच्या जन्मात राजा देखील बनतो. परंतु भक्ती पाहिजे, भाव पाहिजे. भक्ती प्रेमाविने लाड नको देवा, भक्ती प्रेमाविने लाड नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्यनवा दया माझी, अभिमान नित्यनवा दया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम भक्ती प्रेमाविना ज्ञान देत नको देव. भक्ती प्रेम देवाला पाहिजे, दुसरं काहीच नाही. नामस्मरणाच्या जोरावर आपण कुठून कुठे जाऊ शकतो सांगू. आज एकादश. एकादश केल्यानंतर आणि एकादशीचं भजन केल्यानंतर, नामस्मरण केल्यानंतर काय फायदा होतो सांगू. एकादश केल्यानंतर, नाम घेतल्यानंतर एक नाचणारी वेशा म्हणून आपण वेशा नव्हती ती, एक नाचणारी मुलगी. एकदा तिला देवाबद्दल तिच्या मनामध्ये भाव प्रगट झाला. तिने असं माणसांसमोर कुणासमोर नाचणं सोडून दिलं आणि तिने देवासमोर नाचण्याकरिता सुरुवात केली. त्या दिवशी एकादश असते. एकादशी दिवशी ती इतकी नाचली, इतकं भजन केलं, रात्र दिवस. दुसरी आली, तिसरी आली, चौथी आली. एकादश बर का, चौथी, पाचवी, सहावी, सातवी अशी खूप एकादशी गेल्या. एकादशी दिवशी तिने काय केलं, खूप मनाभावापासून देवासमोर नाचत होती. अगदी स्वर अशा तालात नाचत होती, भजन म्हणत होती. आणि तेथेच तिने नाचता नाचता म्हणता म्हणता देवाच्या चरणावर आपला प्राण त्याग केला. प्राण त्याग केल्यानंतर तिला स्वर्गात जागा मिळाली. स्वर्गात गेल्यानंतर तिला एक राज्यपद मिळालं. राज्यपदातून ती पुढे गेल्यानंतर तिला सांगितले की तू अशी होशील, तुला पुढचा माझ्यापेक्षा पुढचा पद देते. पुढच्या जन्मी तुला असा जन्म घालतो मी. कसा जन्माला घातला तर राधा जी आहे ती मुलगी राधेच्या जन्माला आली पुढच्या जन्मी. आणि माझ्यापेक्षा तुला पुढचा पद देते. तो कोणचा दिला तर राधे श्याम. आपण अगोदर काय म्हणतो राधे, नंतर श्याम किंवा राधे कृष्ण.
राधे म्हणूनच आपण देवाचं नाव घेतो, म्हणून राधेचं काय केलं, पहिलं नाम दिलं, म्हणून आता राधे 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 गोविंद भजन. राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे हाताला जरा टाळ्या वाजवा. गोविंद राधे हे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोपाल राधे हे राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे मग अगोदर राधे नाव दिलं, पुन्हा कृष्ण आपल्या समोरचा पद दिला. कशाच्या जोरावर, ती अगोदर नाचत होती, पुन्हा भक्ती केली. भक्तीच्या नामस्मरणाच्या जोरावर ती काय झाली, राधा झाली, देव झाली ती. आपण देखील होऊ शकतो. नामस्मरण केलं पाहिजे, केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे आज. आणखी आपल्याला सुदामाची भेट द्यायची आहे कृष्णाला. सुदामा बालपणीचा मित्र कृष्णाचा, दोघे एक साथ जायचे, एक साथ वागायचे. मैत्री कशी केली पाहिजे, तर मैत्री मर्जोपर्यंत ध्यानात राहिली पाहिजे, अशी मैत्री केली पाहिजे. तशीच श्रीकृष्णाने मैत्री केली. कशी केली, सुदामाला जेव्हा सुदामा गरीब घरचा होता, त्याच्या घरी एखाद्या वेळेस अन्न खायला मिळायचं नाही, इतकी त्याची कंडिशन होती. परंतु भगवंताला माहिती होतं भेट देण्याकरता येईन एखादी वेळेस तरी येईल, तो माझा शेवटी कोणाही मित्र आहे. परंतु सुदामाला लाज वाटायची. सुदामा म्हणायचे, मी कसं काय जाऊ, माझा मित्र आहे, परंतु तो जगाचा मालक झालाय आता.
मी त्याच्या समोर जायच्या लायकीचा नाही, मी खूप गरीब आहे, त्याच्या समोर जाईल त्याला देण्याकरिता काही माझ्याकडे नाही, इतकी माझी कंडिशन ही आहे असे त्यांना वाटत होतं. खूप मडके खालीवरी केले. एका मडकात एक मुठभर पोहे सापडले. ते मुठभर पोहे आपल्या एका मोबाईल मध्ये बांधले. आता भेट देण्याकरिता जावा म्हणायची कोण बायको. बरं ठीक आहे जाते म्हटला, जातो म्हटला. घेतला पोहे, घरात काहीच नव्हतं आता अन्न, तेवढे पोहेच होते. ते पोहे घेऊन निघाले. ते पोहे घेऊन आपल्या मित्राला भेट देण्याकरिता निघाले. भेट देण्याकरिता गेले. चालायला लागले. पायात चप्पल नको. चप्पल तरी होती का हो? काटे टोचत होते, खडे टोचत होते. तरी काय गेले का नाही? तरी ते आपल्या मित्रासाठी काही करून जायचे म्हणून निघाल्यानंतर तिथे गेले. आता सापडलं त्यांना. देवाचं वाडा सापडलं, घर सापडलं. आपण काही म्हणू शकतो, वाडा म्हणा, घर म्हणा, बंगला म्हणा, सापडले. आता कुणाला विचारावं, कुणाला विचारायचं आता मित्र, आता कृष्णा कुठे? तो तर जगाचा मालक आहे. सेवकांनी अडवलं त्यांना. जात होते तर त्यांना अडवलं आणि म्हणायला लागले, कोण तुम्ही? मी श्रीकृष्णाचा मित्र. कन्हैया से कह दो, अरे कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. माइक इकडे माइक करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया. ए भटकते न जाने कहाँ से, भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे दरबार करयास करो, अरे दरबार करयास करो, नजर पे सुदामा करीब आ गया है, तुम्हें सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है. नजर पे है पगड़ी, नजर पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. नजर पे पगड़ी, नजर पे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. एक बार मोहन जस कर जगे दो, एक बार मोहन से जाकर जगे दो, मुझे सका देवा गया है, मेरे को मन नसीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर करीब आ गया है, किधर पे सुदामा
लगाया गले से सुदामा को मोह। हे सुनती दवड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन। रुक्मिणी को बहुत ही अचंबा हुआ, रुक्मिणी को बहुत ही अचंबा। ये मेहमान कैसा गरिमा गया है, ईमान कैसा अजीबा गया है। अरे द्वारपालो सुदामा को कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरिमा गया है, किधर पे सुदामा गरिमा गया है, किधर पे सुदामा गरिमा गया है। थोडं मागं मागवा आजी, थोडं मागं मागवा, वा मागं मागं. वाट करा, वाट करा, वाट करा, इथे वाट करा, वाट करा, वाट. या समोर या, या. हा. या समोर जरा तुम्ही या. थोडं पुढे या. या पुढे आणि जरा या. बस. लवकर आणा, लवकर आणा. वाजवा वाजवा, नाही कार्यक्रमाला गावाकडे. हा चल चल चल. हेलो हेलो वापस या, वापस वापस या, वापस. टाळी वाजवा, टाळी जरा. चला घेऊन दोघं जण या. वा
वर्णन करा. द्वारपालांना सांगितलं की जाऊन सांगा कन्हैयाला की सुदामा आलाय म्हणून जाऊन सांगा. जाऊन सांगा म्हटल्यानंतर द्वारपाल आला आणि श्रीकृष्णाला सांगितलं की कोणकी एक म्हातारा आलाय, एक गरीब आलाय आणि म्हणतोय मी त्याचा मित्र आहे, मी त्याचा मित्र आहे म्हणतोय की जाऊन सांगा सुदामा आलाय सांगा म्हणतोय. सुदामा हे नाव ऐकल्या भगवंत पळत पळत जाऊन सुदामाच्या मिठी मारतात आणि मिठी मारून त्यांना आपल्या सिंहासनावर बसवून त्यांचे चरण धरतात. अशी मैत्री केली पाहिजे, भगवंताची अशी मैत्री केली पाहिजे. नाही कन्हैयाला आता खुर्चीवर बसवा, ती खुर्ची आपल्या कन्हैयाला खुर्चीवर बसवा. आता आपला दृष्टांत सांगायचं आहे आणखी थोडं. खुर्चीवर बसवा, खुर्चीवर. पुन्हा कन्हैयाला मिठी मारून कन्हैयाला आपल्या सिंहासनावर बसून चरण धुतले आणि दर्शन घेतले. अशी मैत्री केली पाहिजे. मैत्री म्हातारा जरी झाला ना, मैत्री विसरली पाहिजे आणि अशी मैत्री केली पाहिजे. आपण देखील जर मैत्री करायची असेल तर अशीच मैत्री केली पाहिजे जशी भगवंताने सुदामावर मैत्री केली. सुदामाने मुठभर पोहे आणले होते, मुठभर पोहे. ते मुठभर पोहे आपल्या कन्हैयाला खायला देतात आणि कन्हैया ते पोहे घेऊन ते पोहे खातो. ते पोहे कसे होते? एकदम प्रेमाचे होते. कसे होते? सोडविली तेव्हा मुष्टी तांदूळी का, सोडविली तेव्हा मुष्टी तांदूळी का, सोडविल देवा मुष्टी तांदूळी का, सोडविल देवा मुष्टी तांदूळी कर. रुक्मिणीला पुढे रुक्मिणीला पुढे घेऊन ते घेऊन ते घेऊन ते मुखमाज टाकी. मागते भूमिका धरवी हात, मागते भूमिका धरवी हात, घेऊन ते मुखमाज टाकी. घेऊन ते तर ती देवानी पोहे खाल्ले, परंतु भगवंताच्या पत्न्या म्हणायला लागल्या ती पोहे खातात तशी. तरी भगवंताने ऐकले नाही, आपल्या मित्राचे पोहे खाल्ले. अशी मैत्री करा. मैत्री जर करायची असेल सुखामध्येच मैत्री आठवली पाहिजे, नाही तर टाइमाला पण मैत्री आठवली पाहिजे. ती कशी? दुःखाला मैत्री आठवली पाहिजे, प्रत्येक दुःखामध्ये प्रत्येक सुखामध्ये मैत्री आठवली पाहिजे. कुठे फिरायला जायचं असेल तरी मैत्री आठवली पाहिजे. अशी मैत्री करा. दुःखड मायला दुःख हळवायला दुःखड मायला उंबरा सारखा मित्र वनव्यामध्ये
गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गरव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गरव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गरव्यासारखा राधे राधे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझे एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा कसा मित्र केला पाहिजे कधी विसरलं पाहिजे नाही त्या मित्राला असा मित्र केला पाहिजे ते मुठभर कृष्णाने पोहे खाल्ले कुणी आणलेले सुधामाने आणलेले कसे आवडीने खाल्ले ते पण कसे खाल्ले आवडीने ते पोहे खाल्ले पोहे सुदामा देवाचे पोहे सुदामा देवाचे पोहे सुदामा देवाचे पोहे सुदामा देवाचे फतेवारी करड्याचे फतेवारी करड्याचे पोहे सुदामा देवाचे पोहे सुदामा देवाचे पोहे सुदामा देवाचे पोहे सुदामा देवा देवा कुणाचे सुदामा देवाचे पोहे आवडीने खाल्ले आणखी सुदाम देवाला जेवण्याकरिता नेले परंतु सुदाम देवाला तसं कधीच जेवण जेवलं नव्हतं सुदाम देवाने नको म्हणायला लागले मला जेवाय माझी पत्नी माझी मुलं देखील काय उपाशी आहे मी इकडं आलोय जावं लागेल श्रीकृष्ण म्हणतात 4 तर दिवस थांबा 2 दिवस थांबले पुन्हा म्हणे लागले आता जातो मी माझे लेकरं पत्नी उपाशी असतील निघाले सुदामदेव बायका पाया पडण्याकरिता आल्या आता 16,108 बायका म्हटल्या ह्या सर्वांच पाया पडायला किती वेळ लागेल खूप वेळ लागेल 2-3 बायकांनी पाया पडले माझे एवढे बायका केल्या मित्र मित्राला विचारतो एवढे बायका हो मग निघाले सुदामदेव परत निघाले आले त्यांच्या गावात आले त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा होती देवाला बायकांनी सांगितलं होतं देवाला काहीतरी मागा
देवाकडून काहीतरी धन नाहीतर अन्न तरी मागून या, परंतु देवाला काहीतरी मागावंच लागतं. दुसऱ्या दिवशी परत येताना सुदाम देवाच्या मनात खूप ती, परंतु कसं मागावं? मित्र येतो माझा, कसं मागावं मित्राला म्हणून वापस आला. येताना एकच मनामध्ये भीती, बायको काय म्हणेल आता गेल्यानंतर बायको काय म्हणेल, एकच भीती. जाऊन पाहतो तर तिथे सोन्याची चोरी झालीये. घर मोठे मोठे घर. एका माणसाला विचारतात सुदाम देव, पत्नीचं नाव सांगतात, विचारतात हे पहा घरी. घर पाहून डचकतात आणि तेव्हा विचार येतो, हा देवाने केले हे. त्यांचे एकट्याच घर नाही तर सगळी नगरीच श्रीमंत करून टाकली देवाने. शुद्ध भाव देखोनिया गाव सुवैयाचा दिला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. हे विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. हे विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. हे विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. हो विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. शुद्ध भाव देव सर्वांना श्रीमंत करतो. त्याचा मित्र होता, शुद्ध भावाचा होता, त्याने मागितलं देखील नाही. मागण्याकरिता आला, संपत्ती मागण्याकरिता, जेवायला तरी मिळावं हे मागण्याकरिता आला, परंतु काहीच मागितलं नाही. परंतु देवाने मागण्याच्या अगोदरच इच्छा पूर्ण केली. मग मित्र असा करा, कधी मित्र तो आपल्याला सोडून न जावा असा मित्र करा. असा करू नका. काय आहे दुनिया कशी आहे? दुनिया ही दुनिया. एखादा मित्र केल्यानंतर कुठपर्यंत येतो? साथ देण्याकरिता जोपर्यंत पैसा आहे. सब बाई रे, सब पैसे के बाई, बाई रे, सब पैसे बाई रे, सब पैसे बाई रे, सब पैसे के बाई, बाई रे, सब पैसे के बाई, रे सब पैसे की बाई, बाई रे सब पैसे की बाई. ये दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी, दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी, दिल का साथी नहीं रे कोई,
सब पैसे दे बाई बाई रे सब पैसे दी बाई बाई रे सब पैसे दी भाई सगळे पैशाच्या मागे धावतात. पैसे झाले की झाड. तो बापाला जरी मारला ना तो दोस्त, आणि जर त्याच्याकडे पैसे असले तर हा जातो. फक्त आणि फक्त पैसा मागे. जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत चांगला मित्र आहे, आणि एकदा पैसे गेले दुश्मन झाला. घेतलेलं खाल्लेलं पिलेलं सगळंच गेलं. सगळं गेलं आणि तो या मित्राला देखील सोडून. असे मित्र असतात आजकालचे. परंतु पहिलेचे कसे? श्रीमंत मित्रा जवळ जाण्याकरिता लाज वाटते, याला जाऊ वाटत नाही, राहू वाटत नाही त्याच्या. परंतु जीवापाड प्रेम केलेला आहे. पैसे संपल्यानंतर जर खिशात 10-20 रुपये जरी असतील तर ते काढून देतात गरीब मित्र. जीवापाड प्रेम केलेले. अडचणीच्या वेळी खरे मित्र साथ देतात, दुसरे मित्र पळून जातात. मग मैत्री या सुदामा आणि कृष्णासारखी केली पाहिजे. कशी धावत धावत मिठी घालतात, चरण धरतात. मग असं काय केलं पाहिजे? मैत्री केली पाहिजे. काहीच करू नका मित्रासाठी. तुम्ही हे करा ते करा असं मित्र म्हणत नाही. काहीच करू नका, परंतु जीवापाड प्रेम लावा, दुसरं काहीच नको. त्या मित्राला फक्त आणि फक्त तुमचं जीवापाड प्रेमच हवं असते, दुसरं काहीच नाही. फक्त आणि फक्त त्याला काय करा? जीवापाड प्रेम लावा. कशाप्रमाणे? तर श्रीकृष्णाप्रमाणे, सुधामाप्रमाणे असा मित्र करा. आता आपण म्हटलो होतो तुळशीचे चरित्र पाहायचे. विवाह का लावतात? विष्णू सोबत विवाह का लावला? काय असेल नेमकं? आता टाइम पुरला. उद्या जर टाइम पुरलं घेऊ, नाहीतर कधीतरी कीर्तन ठेवून सांगून टाकू. का घेऊ आज? टाइम आपल्याला कम आहे, शॉर्टकट मध्ये सांगून टाकतात, जास्त वेळ लावत नाही. पंढरपूरच्या खालील गावात एक शेजारी गाव होता. त्या गावामध्ये गरीब घराण्यामध्ये नवरा बायको राहत होते. नवरा बायको राहत असताना त्यांना मूलबाळ नव्हतं, संतान होती. त्यांनी खूप पांडुरंगाची भक्ती केली आणि जास्त करून तुळशी मातेची भक्ती करत होते. भक्ती केली. भक्तीच्या जोरावर त्यांना एक तुळशीच्या समोर फळ ठेवलं, ते फळ खाल्लं. त्यांना एक कन्या झाली. खूप वर्षांनी कन्या झाली म्हणून मोठा स्वागत ठेवला त्या कन्याचा. खूप मोठा काय केला? सोहळा केला. खूप मोठा सोहळा केला. त्या सोहळ्या करत असताना ते सोहळा झाला. शॉर्टकट सांगते, टाइम कमी आहे आज, पाऊलच घेतली नाही आणखी आपण, म्हणून टाइम कमी आहे. पाऊलं घ्यायची का? घ्यायची. आज लास्ट दिवस.
उद्या तर आपल्याला टाइम राहणार नाही घ्यायला. कन्या झाली, खूप मोठं सोहळा केला. कन्या जशी जशी मोठी होऊ लागली त्या कन्येला संस्कार देण्याकरता सुरुवात केली. कन्येला सांगायचं सकाळी उठल्या स्नान करायचं, स्नान करून अगोदर देव पूजा करून तुळशीला पाणी घातल्याशिवाय कोणताच काम करायचं नाही असे संस्कार करतात. दररोज ती कन्या आपल्या आईसोबत तुळशीला पाणी घालू लागली, आईसोबत मंत्र म्हणू लागली. मंत्र म्हणू लागले असताना पुढे काय झालं, ती मोठी व्हायला लागली, बापाला चिंता पडायला लागली. आपलं घर खूप गरीब आहे, आज जेवलो उद्या जेवायला मिळेल की नाही याची शक्यता नाही. एवढी कठीण परिस्थिती असताना त्या बापाला चिंता वाटू लागली. आता हुंड्याशिवाय लग्न होत नाही, कोणाचा विवाह होत नाही, मग आता काय करावं चिंता पडत असताना बापाच्या डोक्यात एक विचार आला. पहाटे पहाटे मुलीला उठवला आपल्या 3-4 वाजता. उठून चल ग ताई, आपण शेताकडे जाऊ, आपलं शेत लांब आहे, आजच्या दिवस मला काय कर काम करू लागलं. बाप त्या मुलीला घेऊन जातो कुठे, शेताला जात नाही तर जंगलातून बाहेर नेतो, खूप जंगलामध्ये नेतो. संध्याकाळ मुलीला तिथे सोडतो, मुलीला सांगतो एक पण पाऊल पुढे टाकू नकोस, मी जाऊन आलो. मुलगी म्हणायला लागली, बाबा मी असं काय केलंय जे की मला तुम्ही इथे सोडून जाता. त्या मुलीचं नाव तुळशी ठेवले होते. तिला म्हणायला लागले, एकच शब्द बोलायचं नाही, एक पाऊल देखील पुढे टाकायचं नाही, तेथेच थांबायचं. बापाची आज्ञा पाळावी लागेल म्हणून ती मुलगी तिथे राहिली. तिथेच एक पांडुरंगाचं मंदिर होतं. रात्रभर पांडुरंगाचा धावा केला. पांडुरंगाच्या चरणावर पडू पडू रडायला लागली, अश्रुधारा वाहू लागल्या. पहाटे पहाटे तर काही एक सुंदर असा चेहऱ्याचा, इतकं तेज त्याच्या चेहऱ्यावर, इतकं तेज, ते म्हणजे भगवान विठ्ठलच होते. तिने एकदा पण विठ्ठलाला अशा रूपामध्ये पाहिलं नव्हतं. तिला वाटले एखादी साधू असती. त्यांच्या अगोदर दर्शन घेतली. म्हणायला लागली, मला माझ्या बाबाने मला इथे सोडून गेले, मला राहायला घर नाही, काय करू. मग ती रडून दुःख सांगायला लागली. तेव्हा विठ्ठल म्हणायला लागले, ह्या घरात राहा. ती आश्चर्य होऊन मागे पाहते, घर आहे, अरे काल आले, रात्रभर राहिले, तर एकही घर नव्हते, एकही झोपडी नव्हती. यांनी बोट केलं, लगे घर कुठून आलं. तिला चिंता पडली. जाऊ दे, राहूया म्हणजे तुळशी म्हणायला लागली. देवाला म्हणते, साधू मी एकटीच राहू का, मला भीती वाटते, माझ्या संगतीला कोण असेल का. तेव्हा भगवंतांनी एक मांजर म्हणायची तिला दिली. मांजर माहित असेल सर्वांना. तिच्या संगतीला मांजर दिली आणि तिने वचन घ्यायला सांगितलं, देवा साधू मला वचन द्या, तुम्ही काय करणार, परत आल्यानंतर माझ्यासोबत विवाह करणार असं वचन. भगवंत वचन देऊन रुक्मिणी मातेकडे गेले आणि उदास बसले. 2-3 दिवस झाले तसेच बसले. रुक्मिणी माता रागवून म्हणायला लागल्या, 2-3 दिवस झाले मला बोलत आहात, बोलत का नाही तुम्ही हे सांगा मला. काय झाले मनामध्ये वासना निर्माण झाली का कोणती, काय झाले. रुक्मिणी माता रागावू लागल्या. तेव्हा देव म्हणतात, मी एक सुंदर अशी मुलगी, तिचं नाव तुळशी, तिला वचन दिलोय की मी तुझ्यासोबत विवाह करतो. आज मला जावं लागेल. तू रुक्मिणी मातेला राग आला.
रुक्मिणी माता मग विठ्ठल रडत रडत बाहेर गेले. अश्रू आले. रुक्मिणी माता रागावून म्हटले ना, रुक्मिणी माता प्रसन्न झाल्या कोणाला? तुळशीला. म्हणतात का ग माझ्या पतीला तू वचन देतेस? तुम्ही कोण? मी विठ्ठलाची पत्नी रुक्मिणी. रुक्मिणी म्हटल्यानंतर तुळशी लगेच पाय धरतात. मला माहिती नव्हतं विठ्ठल आहे. मला माहिती नव्हतं रुक्मिणी माते, मला माफ करा. मी ते वचन पुन्हा परत घेईन. परंतु काही पण बोलायला लागले. रुक्मिणी माता रागावल्या होत्या, खूप राग आला होता. रुक्मिणी माता म्हणतात, तू माझ्या पतीला माझ्याकडून घ्यावं म्हणतेस, काटून घ्यावं म्हणतेस माझ्या पतीला तू? लढाई लागली आणि ती म्हणायला लागली, हे धरती माते, हे धरती माते, तुझ्या खुशीत घे ग मला. म्हणून हात वर केले. तितक्यात खाली खड्डा पडला. त्या खड्ड्यामध्ये तुळशीने काय केला? प्राणत्याग केला. पुन्हा किती सांगितलं भगवंत येतात येजूचा काही राहिलं. भगवंताने रुक्मिणी मातेला म्हणायला लागल्या, का केली असं? हा भगवंत. तेव्हा रुक्मिणी माता म्हणते, माफ करा, माफ करा. आता काय करावं? माफ करून काहीच होणार नाही. रुक्मिणी माता भगवंत रडायला लागली. तितक्यातच तिची आई वडील तिकडून शोधत शोधत घरीला आले. पाहता तिथे विठ्ठल रुक्मिणी स्वतः प्रसन्न झाले. त्यांचे अगोदर पाया पडले, चरण धरले. पुन्हा विचारायला लागले, आमच्या मुलीला पाहिलं का हो तुम्ही? पाहिलो की. तितक्यात पाहिलो म्हटल्या जिथे तिचा प्राण त्याग झाला होता तिथून तुळशीचं मोठं निर्माण झालं. हे पहा तुमची मुली. विठ्ठलाने सांगितलं, हे पहा तुमची मुलगी. मी वचन दिलं तिला विवाह करीन. तिच्यासोबत माझा उद्या विवाह होणार आहे. मग उद्या तिच्यासोबत विवाह ठरविला. गावामध्ये सगळीकडे हळद, सगळीकडे लग्नाची तयारी. स्वतः भगवंत आले. ते जे रोपटं निर्माण झालं होतं ते रोपट्याला तिकडे ठेवलं, भगवंताला इकडे ठेवलं. विवाह लावला आणि स्वतः रुक्मिणी मातांनी काय केलं? तुळशीची ओटी भरली. आणि विठ्ठलाने सांगितलं, प्रत्येक वर्षी काही हिच्यासोबत मी काय करीन? विवाह. म्हणून आपण तुळशीचा विवाह करतो. तुळस देवाला काय प्रिय आहे. तर मग आता आपल्याला भजन घ्यायचंय. सर्वांनी उठा, आरतीचे ताट समोर ठेवा. जाऊन येतो. भजन केल्यावर भजन झाल्यावर गेले असतो. या की समोर तेवढं लागतं. राधे राधे बोल राधे 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 बोल राधे 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 बोल राधे 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 बोल राधे राधे ओ राधे राधे बोल राधे 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 बोल राधे 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 बोल राधे 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 बोल राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी
बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे 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 बोलो राधे राधे ओ राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो 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 राधे राधे चला या पुढे या मध्ये जावा खेळा तुम्ही इथं खेळा इथं खेळा ये हो हाँ महिला यांची समोर नाचा पावलं घ्यायची लाजायचं नाही अजिबात जय हो गोकुळ वृंदावन जय राधे हरि बोल हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे 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 तुम भी बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे हे राधे
गाढवासारखं जरा पण एकादश करा म्हटलं गेलेलं आहे, पण तुम्ही काहीच चरला नाही म्हणून तुम्हाला आवर्जून दूध देण्यात येणार आहे. टाळ्या वाजवा. हा काय राहिलं हॅलो 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 शांत बसा आता. चिठ्ठी काढू का? हॅलो, थोड्याच वेळामध्ये 2 भाग्यवान विजेत्यांचं नशीब खुलणार आहे. ह्या धर्म मंडपामध्ये चिठ्ठी काढण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि 2 महिलांना साडी भेटणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की राधे 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 राधे. चिठ्ठ्या आणायला कुणाला पाठवणार? शंभूला बोलवा. शंभूला आला आला. त्याला काय समजते? 2 दिन वा वा वा. सुमन लक्ष्मण गरड. चला वा वा वा. सुमन लक्ष्मण गरड. लक्ष्मीबाई नागुराव रणदिवे. हॅलो, लक्ष्मीबाई लवकर या लवकर. आज सासूला भेटले, काल सुनेला भेटले. तेच आहेत ना सासू सुनांना. या लवकर या वर या. ते पंचपाय पण घ्या, का पण घ्या. बजाओ, जोर से ताली बजाओ. राधे 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 राधे. ती बुक्का घ्या. आरती झाल्यावर दूध देण्यात येईल. झाल्यानंतर दूध घ्यायचं आहे. बजाव ताली. राधे 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 राधे. तिथं त्या वट्ट्यावर बसून दूध द्या, म्हणजे कसं सगळ्याला हे होईल. जसं रात्री कीर्तन सुटल्यानंतर चहा देतात तसं, आणि सगळ्यांनी घ्यायचं बसून.
सूचना थांबा नाहीतर दूध पिताना त्याची सूचना होईल. घ्या आरती आरती घ्या. आरती झाल्यावर कोणी जायचं नाही, वापस जागेवर बसायचं आहे. माइक मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती, उतारो मैं गिरधर तेरी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, ओ मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, मन में बसा कर तेरी आरती, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, हे करुण कर पश्चार ज्ञान दो भगवन, बहु मेरी नाव मेरी तार दो भगवन, करुणा करो कष्ट करो ज्ञान दे भगवान, भाव में फंसी नाव मेरी तार दो भगवान, हे दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है, जिंदगी दया की है भीख मांगती, दिल में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, जय हो राधे राधे। तुझसे क्या यही मैं सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण, मांगू तुझसे क्या मैं यही सोचूं भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण, सब कुछ तेरा कुछ ही नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, चिंता तुझको प्रभु संसार की, मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, राधे राधे। संत करे नारद गुनगुनाए गणे लता, वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुण गान करे छोड़ा विनाता, वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुण गान करे छेड़ विनाता, वेद तेरी महिमा गाए
संत करे ध्यान नारद गुण गान करे छोड़ाविना तान भक्ति तेरे द्वार करते पुकार भक्त तेरे द्वार करते पुकार दाता निरुद्ध तेरी गाय आरती मन में बसा कर तेरी मूर्ति मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती 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 उतारू मैं गिरधर तेरी गली लोटांगण वदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमाने कर आनंद भोजन भावे वाळे मने तुम्ही माता पिता तमेव तमेव विद्या तुम्ही विद्या दृढ तमेव सर्व मम देव काय वाचा मनिते भुजत्मना मापुत्रवा करोमि यज्ञ समर्पयामि नारायणाय समर्पयामि अजितं केशवं राम नारायण गोविन्दं वासुदेव शीघ्रं माधवं कृपावलं जानकी नायकं हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे जय जय